नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी शेतकऱ्यांचं सोयाबीनचं नुकसान झालं होतं. कारण सोयाबीनची बऱ्याच प्रमाणात उगवण झाली नाही आणि सोयाबीनला भाव सुद्धा मिळाला नाही. आणि कापसाचंही तसंच झालं, कापसालाही भाव मिळाला नाही. 4,400 ते 500च्या वर सोयाबीन निघलं नाही, 7,000च्या वर कापूस विकला नाही. मग आता हे शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणून शासनानं काय केलं, हेक्टरी 5,000 रुपये मदत जाहीर केली. आता मदत जाहीर केली, आता त्याची कार्यप्रणाली ठरली. आता त्या कार्यप्रणाली ठरल्यामुळं आता ह्याच्यात महत्त्वाचे प्रश्न हे आहेत की आता 20,000 रुपये अनुदान कोणाला मिळणार आहे आणि त्याची EKYC कोणाला करावं लागणार आहे. आणि त्यामध्ये पुन्हा जी याची आट घातलेली आपली ई-पीक पाहणीची, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी झालीच नाही किंवा केली नाही. कारण ते एक तर ॲप चालत नाही, कामधंदा सोडून ते ई-पीक पाहणी करीत बसावं लागतंय. मग शेतकऱ्याला अनंत अडचणी. आणि त्याच्यामध्ये आता परळीला जो कृषी महोत्सव झाला होता, त्या कृषी महोत्सवामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ई-पीक पाहणीची अट रद्द करण्यात येणार आहे, म्हणजे ई-पीक पाहणीची अट लागणार नाही. पण मित्रांनो, तसं काही अधिकृत शासन निर्णय GR काही असं आलेलं नाही. म्हणून जो आता कार्यप्रणालीचा GR आलेला आहे, त्या GR मध्ये दिलेलं आहे की जे महाआयटी पोर्टलकडे जी ई-पीक पाहणी गेल्या वर्षी केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांची 7/12वर नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. आणि आता त्या संबंधीची माहिती त्या GR मध्ये आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जे 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे, म्हणजे सोयाबीनला हेक्टरी 5,000 आणि कापसाला 5,000, आणि ज्याचं क्षेत्र त्या 7/12वर ई-पीक पाहणीमध्ये 20 गुंठ्यापेक्षा कमी आहे त्याला सरसगट 1,000 रुपये मिळणार आहेत. आणि ज्याचं 1 हेक्टर आहे त्याला 5,000 मिळणार आहेत. मग आता 20,000 रुपये कोणाला मिळणार, तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता त्याच्यात काय झाले मित्रांनो की ज्या शेतकऱ्यानं समजा कापूस त्याचा 2 हेक्टर आहे आणि सोयाबीन 2 हेक्टर आहे, म्हणजे हेक्टरी 5,000, मग हे 2 हेक्टर आणि ते 2 हेक्टर असे मिळून त्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये मिळणार आहेत. पण त्या ज्याचं 2 हेक्टर सोयाबीन आहे आणि 2 हेक्टर कापूस आहे अशा शेतकऱ्यांना. आता पुन्हा मुद्दा यायला EKYCचा. आता KYCच्या बाबतीत काय केलं मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं PM किसान किंवा नमो शेतकरीचे पैसे चालू आहेत, म्हणजे त्याला रेग्युलर येतात, तर महाआयटी कडून तो PM किसान आणि नमो शेतकरीचा डाटा घेतला जाणार आहे. आणि तो डाटा घेऊन मग त्या शेतकऱ्याला त्या डाट्यानुसार ते पैसे येणार आहेत. मग आता राहिले कोणते शेतकरी, ज्या शेतकऱ्याला पैसे येत नाहीत PM किसान नमो शेतकरीचे, मग आता त्याचा डाटा हा नवीन तयार केला जाणार आहे आणि त्याची EKYC केली जाणार आहे. म्हणून एक करायचं मित्रांनो की जे आपण कृषी सहाय्यकाकडे जे द्यायलो, तर ते आपलं आधार कार्ड, बँक पासबुक याचं लिंकिंग असलं पाहिजे, असेच खाते द्यायचे. कारण KYC केल्याच्या नंतर DBTच्या माध्यमातून हे पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणाचे पैसे अडकू नाही पुन्हा. त्यामुळे तुमचं काय करा, अगोदरच चेक करून घ्या आधार कार्ड आणि बँक पासबुक लिंक आहे का, तुमच्या आधार कार्डवर आणि बँकेच्या पासबुकवर नाव सारखं आहे का. कारण नाव सारखं असल्याशिवाय ते लिंक राहत नाही. आणि त्यामुळं त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की महाआयटीने ई-पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आधार प्रमाणे नाव जुळवणी मॅचिंग करावी. त्यासाठीचे मॅचिंग म्हणजे पर्सेंटेज दिले, त्यामध्ये 90% मॅचिंग असली पाहिजे. आणि EKYC झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक PM किसान नमो शेतकरी डेटाशी जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने EKYC करण्यात येईल. म्हणजे PM किसान नमो शेतकरीचे ज्याला पैसे येतात तर त्याला EKYC एखादी गरज पडणार नाही, कारण यामध्ये तसं दिलं. आणि उरलेल्याला अर्ज जे उरलेले म्हणजे ज्याचे PM किसान नमो शेतकरीचे पैसे येत नाहीत तर त्याला EKYC करण्यात येईल असं स्पष्ट दिले. आणि त्यानंतर मित्रांनो, समजा एक उदाहरण दिले त्यानं की एक शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर क्षेत्र असे एकूण 4 हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादेत 5,000 रुपये प्रति हेक्टर नुसार पिकांचे मिळून एकूण 20,000 रुपये अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं 4 हेक्टर दोन्ही मिळून होते, दोन्ही मिळून म्हणजे हे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर, त्याला 20,000 मिळणार आहेत. आणि राहिलं ते ई-पीक पाहणीचं, तर आता ई-पीक पाहणीचं तर तसं काय अजून आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पण अधिकृत काय आलं नाही की ई-पीक पाहणीची गरज नाही म्हणून. सध्या तरी GR मध्ये तसंच दिले की ई-पीक पाहणीनुसारच हे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे एकच करा मित्रांनो, आता सध्या तर इतका पाऊस सुरू आहे भयानक,
नदी नाले तुडुंब झालेले आणि त्यामुळे ज्यानं ई केवायसी केली नसेल त्याने ई केवायसी करून घ्या. ज्याचं अतिवृष्टीत आता नुकसान झाले त्यांनी नुकसानीच्या क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून तक्रारी दाखल करा. कारण पीक विमा कंपनी ही तक्रार दाखल केल्याशिवाय काही जुमानत नाही आणि त्याशिवाय आपल्याला पीक विमा काय मिळणार नाही. पीक विमा तर जवळपास शेतकऱ्यांनी आता पूर्ण भरलेला आहे, पण आता जे काही नुकसानी होत्या तर त्या नुकसानी झालेल्या त्याची आपल्याला क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला तक्रार दाखल करायची. आणि ज्यानं ई पीक पाहणी केली नसेल तर 15 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी करता येणार आहे. त्यामुळे ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या. जशी करता येईल तशी करा. तुमच्या पद्धतीनं नाहीच झाली तर तलाठ्याकडे जाऊन नोंदवा. कारण ई पीक पाहणी लय गरजेची आहे. ज्याची ई पीक पाहणी नाही त्याला आता सोयाबीनच्या अनुदानाला अडचण येते का काय, आता मुख्यमंत्री म्हणलेत आता ते पुढे होतंय काय ते पाहणं लागेल. पण ज्याची राहिली असेल त्याने लवकरात लवकर करून घ्या. आणि त्यामुळे मित्रांनो तुम्ही पुन्हा आपल्या चॅनलवर सुद्धा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मधात आपलं 2-4 दिवस चॅनल जरा आपल्या हातातून गेलं होतं, आता चालू झालंय आणि आता आपलं रेग्युलर माहिती सत्र याच्यावर चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण इत्यंभूत पीक विमा असेल, कांद्याचे प्रश्न असेल, कांदा अनुदान किंवा दुष्काळी अनुदान, अतिवृष्टीचं अनुदान, PM किसान, नमो शेतकरी अशा वेगवेगळ्या योजनेची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो. पुन्हा शासनाचे नवीन GR आले, काही नवीन माहिती आली आणि 100% आपलं कामच एकच आहे, शेतकऱ्याला माहिती द्यायची. कारण शेतकरी हा आपला सर्वसाधारण आहे आणि बरेच शेतकरी असे आहेत की काही भपारे व्हिडिओ टाकलेले असते ते बी पाहतात की सकाळच्याला विमा येणार, संध्याकाळच्याला खात्यात येणार, पहाटच येणार, दुपाराच येणार. आपलं तसं नाही. जे आपल्याला पक्की माहिती आहे, आता हे शासन निर्णय आहे त्याच्यावर जी माहिती आहे तीच माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण आपल्याला काय रिकाम्या भपाऱ्या मारून नुसतं चॅनल चालवायचं नाही. मी सुद्धा एक शेतकरी आहे, आता तुमच्या लक्षात येत असेल माझ्याहून. त्याच्यामुळं आपल्याला फक्त शेतकऱ्याला माहिती आणि खरी देण्याचाच प्रयत्न करायचा आहे. कोणत्याही शेतकऱ्याला फसवणूक होऊ नये. शेतकऱ्याची लय कळकळ आहे, तळमळ आहे आपल्याला. कारण आपण शेतकरी असल्यामुळं काय परेशानी आहे. आता सध्याची परिस्थिती अशी आहे, भयानक पाऊस चालू आहे, आखाड्यावर पाणी घुसलेलं आहे, बैल वावराय नाहीत. किती शेतकरी बेजार आहेत. मला 9-10 शेतकऱ्याचे फोन आले की बाबा असं झालंय, काय करावं काय नाही, पाणी घुसलंय, आता काही इलाज नाही त्याला कारण नैसर्गिक येते. पण आता ज्याचे काही KYC काही राहिलं असेल किंवा ई पीक पाहणी राहिली असेल त्यानं ई पीक पाहणी करून घ्या. नुकसान झालं असेल तर तक्रारी दाखल करा. आणि काही अडचणी आल्यास नक्कीच जेवढी मला माहिती आहे तेवढी मी इमानदारीने देण्याचा प्रयत्न करीन. कमेंट करून विचारा. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.